नमस्कार, मी प्रज्ञा देशपांडे, डायरेक्टर क्षिती क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेड. 2013मध्ये सोलर LED लॅम्प वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्याच्या माध्यमातून भगिनी निवेदिता प्रतिष्ठानशी आमचा संपर्क आला. तेव्हापासून आम्ही भगिनी निवेदिता प्रतिष्ठानबरोबर काम करतो आहे. 2013मध्ये आम्ही एक सोलर LED लॅम्प तयार केला. त्यावेळेला तो करतानाच आपण काहीतरी सोशल कॉजनी तो करूया आणि खेडेगावातल्या मॅक्झिमम लोकांपर्यंत तो कसा पोचेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया असा विचार करून तो तयार करण्यात आला. नंतर आमचे श्री शरद पुस्तके सर आणि शाळीग्राम सर HOD इलेक्ट्रॉनिक सायन्स डिपार्टमेंट पुणे युनिव्हर्सिटी यांनी असा विचार मांडला की हा आपण लॅम्प जो आहे तो गरजू महिलांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना पण महिलांच्या माध्यमातूनच तयार करून त्यांना रोजगार देऊन समाजापर्यंत पोचवूया. आणि म्हणून आम्ही 2013मध्ये मग देवस्कर मॅडम त्यावेळेच्या सेक्रेटरी होत्या भगिनी निवेदिताच्या, प्रतिमा जोशी मॅडमची बोललो आणि मग हा प्रोग्राम आपण कसा घेऊ शकतो याच्यावर चर्चा सुरू झाली. त्याप्रमाणे हा प्रोग्राम आपण डिगीतल्या भगिनी निवेदिताच्या जागेमध्ये करू शकतो असं ठरलं आणि मग भगिनीतर्फे तिथे बायकांना ह्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली आणि त्याच्यामध्ये 38 बायका ह्या कार्यक्रमासाठी तयार झाल्या. आम्ही 38 बायकांना सोलर LED लॅम्प तयार करण्याचं ट्रेनिंग दिलं. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सोल्डरिंग कसं करायचं, मटेरियल इन्व्हेंटरी म्हणजे काय, लॅम्प टेस्टिंग म्हणजे काय, त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग काय करायचं, अशा पद्धतीचं सगळं ट्रेनिंग त्याच्यामध्ये घेण्यात आलं. ह्या कार्यक्रमामधनं 28 बायका पुढे येऊन आम्ही भगिनीबरोबर या स्वरूपाचं काम करायला तयार आहोत अशा पद्धतीने समोर आल्या आणि आम्ही त्या 28 बायकांना घेऊन काम सुरू केलं. त्यावेळेला दिवाळीच्या वेळेला 500 सोलर LED लॅम्पची ऑर्डर या बायकांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली. ती यवतमाळ भागामध्ये गरजू शेतकऱ्यांच्या विधवांना त्यावेळेला दिवाळीची गिफ्ट म्हणून डोनेट करण्यात आली आपुलकी या NGO मार्फत. बेसिकली या कार्यक्रमाचा सगळ्याचं किंवा या प्रोग्रामचा उद्देश असा होता की बायकांना फावल्या वेळामध्ये तंत्रज्ञानामधून दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीतरी वेगळं काम करता येईल आणि त्याच्यातनं रोजगार मिळेल अशी संकल्पना ह्या प्रोग्रामची आहे. आजही आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे. 2022-23मध्ये आत्ता CSR फंडिंग आम्हाला कमिन्सकडनं भगिनी निवेदिता प्रतिष्ठानला मिळालं आणि त्याच्यातनं 175 गरजू विद्यार्थ्यांना ह्या लॅम्पचं डोनेशन करण्यात आलं. त्याच्यामध्ये ह्या 28 पैकी 10 महिला आजही काम करत आहेत आणि त्यांनीच हे लॅम्प तयार केले आणि ते आपण डोनेट केले आहेत. बेसिकली भगिनी निवेदिताबरोबर काम करण्याचा अनुभव आमच्या सगळ्यांचाच खूप छान आहे. भगिनी निवेदिता जसं स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करते तसंच मुलांची अभ्यासिका चालवते. वेगवेगळ्या पद्धतीचे अजून उपक्रम समोर येत आहेत किंवा ह्याच्यातनं महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला महिलांचा गौरवसुद्धा भगिनी निवेदिता प्रतिष्ठानकडनं केला जातो. 2022मध्ये त्यांनी कोविडमध्ये काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला होता. त्याच्यामध्ये मी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची कोविड वॉर रूम चालवत होतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी माझाही गौरव केलेला आहे आणि भगिनी निवेदिताबरोबर हे काम आमचं असंच पुढेही क्षिती क्लीनटेकचं चालू राहील. संस्थेच्या पुढील कार्यासाठी क्षिती क्लीनटेककडून आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.